एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये एकदम चटपटीत लिंबू मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते पाहूयात. चला तर मग सुरुवात करू. तर इथे अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहेत. ते मिरच्याचे देठ काढून मी त्याला स्वच्छ धुवून त्याचं पाणी पूर्ण सुकवून घेतलेलं आहे आणि असं मधून कट देऊन त्याला कापून घेतलेले आहेत. तर ह्या ठिकाणी मी मिरच्या अशा पांढऱ्या घेतलेल्या आहेत, म्हणजे ह्या जास्त तिखट नसतात. शक्य होईल तर अशाच मिरच्या घ्यायच्या. आणि अर्धा किलो मिरच्यासाठी इथे मी 200 ग्राम मोहरी घेतलेली आहे. तर मोहरी आपण साफ करून घ्यायची आणि मिक्सरमधून त्याला एकदम असं बारीक त्याची पावडर तयार करून घ्यायची. तर ह्या ठिकाणी तुम्ही रेडीमेड मोहरीची डाळसुद्धा वापरू शकता, पण अशा पद्धतीने घरी आपलं मोहरीची पावडर केलेली त्याची मेथवणी छान बनते. तर आता एकदम बारीक अशी मोहरीची पावडर तयार करून घ्यायची आहे. आणि इथे मी अर्धा किलो मिरचीसाठी पाव किलो लिंबू घेतलेले आहेत. तर लिंबू मी इथे पिकलेले आणि मोठे मोठे असे घेतलेले आहेत. तर लिंबू घेत असताना त्याची साल एकदम पातळ बघूनच घ्यायची. आणि आता आपल्या कढईमध्ये पाणी ठेवून मी 5 ते 7 मिनिटं इथे लिंबू वाफवून घेणार आहे. तर लिंबू जास्त वेळ वाफवायचे नाहीत, 5 ते 7 मिनिटांमध्येच आपले लिंबू वाफवून होतात. तर आता इथे लिंबू आपले वाफलेले आहेत. आता याला मी थोडंसं थंड करून घेऊन मग आपण याला कट करून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही कच्चे लिंबूसुद्धा वापरू शकता, म्हणजेच कच्चे लिंबूसुद्धा कट करून तुम्ही हे लोणच्यामध्ये टाकू शकता. पण ते लोणचं मुरण्यासाठी एक 10 ते 15 दिवस लागतात. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही लिंबू वाफवून घेऊन लोणचं बनवलात तर ते 2 दिवसामध्येच खाण्यासाठी तयार होतं. आणि आपला लिंबूचा करवटपणासुद्धा थोडासा कमी होतो. त्याच्यामुळं असं लिंबू वाफवून घेऊनच लोणचं बनवलेलं खूप छान बनतं. आणि आता ह्या लिंबूच्या मी 4 फोडी करून घेणार आहे. तर तुम्हाला जसं आवडतात तशा त्याप्रमाणे तुम्ही फोडी करून घ्यायच्या आहेत आणि ह्याच्यातल्या बिया काढून टाकायच्या आहेत. आता सगळे लिंबू मी अशाच पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. तर लिंबूतला रससुद्धा सगळा आपल्याला घ्यायचा आहे. आणि आता इथे मिरच्या मी अशा लांबच कापलेल्या आहेत. तर तुम्हाला जर बारीक कापायच्या असल्यात तरी तुम्ही कापू शकता, पण मला अशा लांबच आवडतात म्हणून मी अशाच ठेवलेल्या आहेत. आणि आता आपले मोहरीचे मेथवणी पूर्ण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. एक मोठ्या चमच्याने 1 चमचा हळद टाकलेली आहे. 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. तर मीठ थोडंसं कमी जास्त तुम्ही तुमच्या लोणच्याप्रमाणे करायचं आहे. आणि आता हे लिंबूच्या फोडी पूर्ण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. आणि आता हातानेच याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं हे मेथवणी पूर्ण ते मिरच्याला छानपैकी लागली जाते. आणि आता असंच याला चांगलं मिक्स करून एका बंद झाकण्याच्या भरणीमध्ये किंवा डब्यामध्ये तुम्ही हे रात्रभर असं झाकून ठेवायचं आहे. फक्त आपल्या डब्यामधून हवा नाही गेली पाहिजे, एकदम गच्च डब्याचं झाकण असलं पाहिजे. तर आता इथे मी डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. तर आता आपण दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये तेल सोडून घेऊ. तर तेल इथे मी 1 वाटी घेतलेलं आहे. तर तेल तुम्ही तुमचं लोणचं किती आहे त्याप्रमाणे इथे घ्यायचं आहे. आणि 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या मी अशा खुडून घेतलेल्या आहेत. त्याला चांगलं कडवून घ्यायचं. तर ह्या लोणच्यामध्ये जास्त काही साहित्य लागत नाही, म्हणजे अगदी कमी साहित्यामध्ये आणि मस्त चटपटीत असं हे लोणचं तयार होतं. तर आता इथं पाहू शकता तुम्ही, असं आपलं लसणाचा कलर झाला की गॅस बंद करायचा, म्हणजे आपलं तेल गरम असतं आणि त्या गरम तेलामध्ये आणखीन थोडासा लसूण कडला जातो. आणि आता ते तेल पूर्ण थंड करून घ्यायचं आणि मगच लोणच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. तर आता हे तेल ह्याच्यामध्ये टाकून चांगलं आपण मिक्स करून घेऊ. आणि आपलं दुसऱ्या दिवशीच आपलं हे लोणचं खाण्यासाठी तयार होतं. तर जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी एकदम मस्त चटपटीत आणि झणझणीत आपलं लिंबू मिरचीचं लोणचं इथे तयार आहे. तर नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा. आणि तुम्ही कसं बनवता ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.